करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 10वा. जगज्योतीनाम. समास पहिला. अंतकरण निरूपण. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 10वा जगज्योती आणि त्यामधला समास पहिला अंतकरण निरूपण नाम. या देहाच्या अंतकरणाचं निरूपण केलेलं आहे. प्राणीमात्राचं अंतकरणाचं निरूपण केलेलं आहे. तर आता आपल्याला समास श्रवण करायचं आहे. सकळाचे अंतकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरूपावे. जय सद्गुरू. वक्ता श्रोत्याला प्रश्न विचारतोय. सकळांचे म्हणजे प्राणीमात्रांचे अंतकरण एक आहे की अनेक आहेत, का वेगवेगळे आहेत, हे आम्हाला निश्चितपणे आम्हाला सांगा. ऐसे श्रोतयाने पुसले अंतकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकेले पाहिजे श्रोती. म्हणजे श्रोत्यांनी जो प्रश्न केलाय की सर्वांचे अंतकरण एकच आहे की वेगवेगळे आहे, याचे उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावे. तर समर्थ सांगताय. समस्तांचे अंतकरण एक निश्चय जाणावा नेमक, हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपीला. सांगतात सर्वांचे अंतकरण एकच आहे हे निश्चितपणे जाणावे, आणि हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि तो समर्थ सांगतायत. श्रोता म्हणे वक्तयासी. समर्थ सांगतायत सर्वांचे अंतकरण एकच आहे, हा माझा निश्चय आहे, हा माझा अनुभव आहे. तर लगेच श्रोता वक्त्याला म्हणतोय. श्रोता म्हणे वक्तयासी अंतकरण एक समस्तांसी, तरी मिळे ना एकांशी काय निमित्त. लगेच श्रोता म्हणतोय की जर सर्वांचे अंतकरण जर एकच आहे तर एकमेकांशी समरूप का होत नाही, एकमेकांशी संलग्न का होत नाही, एकमेकांशी एकरूप का होत नाही. अजून पुढे श्रोते म्हणतायत. एक जेविला अवघे धाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. श्रोता अजून समर्थांना सांगतोय, प्रश्न विचारतोय. अंतकरण जर एक असेल, सर्व प्राणी मात्रांचे एक असेल, असं जर असतं तर एक जेवला असता बाकीची सगळ्यांची पोटं भरली असती, कोणाला भूक नसती लागली. एक शांत झाला असतं तर सगळे शांत झाले असते जर अंतकरण एक असता. एक मेला असतं तर सर्वच मेले असते. असं व्हायला हवे होते, पण असं होत नाहीये, असं श्रोता वक्त्याला म्हणतोय. एक सुखी एक दुखी ऐसे वर्तते लोकी, एका अंतकरणाची ओळखी कैसी जाणावी. तर श्रोता वक्त्यास म्हणतोय जगात एक सुखी आहे तर एक दुखी आहे, आणि अंतकरण जर एकच असेल तर ते कसं जाणावे. जनी वेगळाळी भावना कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. म्हणजे जनी वेगळाळी भावना म्हणजे जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी आहे आणि त्याच्या एक दुसऱ्यांशी पटत नाही, मिळत नाही, म्हणून हे म्हणणे पटत नाही. अंतकरण एक असते तरी एकांची एकच कळू येते, काही चोरीताच नाही येते गौप्य गुह्य. म्हणजे सर्वांचं अंतकरण एकच आहे, एकच असते, तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळत असते. मग एखादी गोष्ट गुप्त ठेवून चोरून ठेवता आलीच नसती. या कारणे अनुमानेना अंतकरण एक ते घडेना, विरोध लागला जना काय निमित्त. म्हणून श्रोता वक्त्याला म्हणतोय
म्हणून हा निष्कर्ष काही बरोबर वावगं ठरत नाही, बरोबर वाटत नाही. म्हणून अंतःकरण एकच आहे हे आम्हाला पटत नाही, बरोबर वाटत नाही. आणि जर असं असतं तर एकमेकाविरोधात तक्रार झाली असती का, असं प्रश्न विचारतो श्रोता वक्त्याला. सर्प डसाया येतो, प्राणी भिवून पळतो, एक अंतःकरणे तरी तो विरोध नसावा. म्हणजे जेव्हा साप दंश करण्यासाठी येतो तेव्हा माणूस पळू लागतो, आणि जर अंतःकरण एक असते तर याला विरोध दिसला नसता. ऐसे श्रोत्यांची आशंका, वक्ता मने चळो नका, सावध होऊन ऐका निरूपण. सर्व श्रोत्यांची प्रश्न ऐकून घेतल्यानंतर, शंका ऐकून घेतल्यानंतर समर्थ सांगतायत की आता मी तुम्हाला सांगणार आहे, निरूपण सांगणार आहे, ते तुम्ही सावध होऊन ऐका. जे जे तुम्ही प्रश्न विचारलेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता पुढच्या ओव्यामध्ये मिळतील. अंतःकरणे म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देहरक्षणाचा उपाव, जाणती कळा. समर्थ सांगतायत अंतःकरण म्हणजे जाणीव, आणि जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती, आणि या जाणण्याची शक्ती, जाणीवमुळेच आपल्या देहरक्षणाचा उपाय सुचतो. सर्प जाणून डंकू आला, प्राणी जाणतो जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. म्हणजे या जाणीवेच्या प्रेरणेने सर्प डंक करण्यास येतो, आणि त्याच जाणीवेचे योगे माणूस दुसरीकडे पळू लागतो. या दोघांमध्ये काय विशेषण आहे? देह रक्षण करण्याची जाणीवची प्रेरणा देत असते, हे लक्षात घ्यायचे आपल्याला. जाणीव समजली पाहिजे आपल्याला समजते समोरून साप येते आपल्याला बसण्यासाठी, आपण त्या क्षणी जाणीव होते आपल्याला की आपल्या इथून दुसरीकडे जायचं आहे. ती जाणीव म्हणजे अंतःकरण. दोहीकडे जाणीवेसी पाहिले, तरी अंतःकरणे एकची झाले, विचारता प्रत्यय आले जाणीव रूपे. म्हणजे दोघांमध्ये जाणीवेचा प्रेरणा म्हणून दोघांचे अंतःकरण जाणीव रूपाने एकच असले पाहिजे, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. जाणीव रूपे अंतःकरण, सकळांचे एक ते प्रमाण, जीव मात्राचं जाणपण एकची असे. म्हणजे जाणीव रूपाने सर्वांचे अंतःकरण एकच असते, आणि पण प्रत्येक जीव मात्रात जाणीव एकच असते. एक दृष्टीचे देखणे, एक जिवेचे चाखणे, एकने स्पर्शने वास घेणे, सर्वत्रांचे एक. समर्थ सांगतायत अंतःकरण एकच आहे, दृष्टीचे देखणे पण सगळ्यांना सेम आहे, जिवेचे चाखणे ते पण सर्वांना सेम आहे, ऐकणे, स्पर्शने, वास घेणे हे सर्व इंद्रिय सर्वांना सेम आहे, काही फरक नाही. म्हणून अंतःकरण एकच आहे. पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे. समर्थ सांगतात या 84 लक्ष योनीमध्ये जेवढे पण पशु पक्षी किडा मुंगी जेवढे पण जीव मात्र आहेत त्याच्या अंगी जाणीव ही सर्वांच्या अंगी आहे. सर्वांचं जळते शीतळ, सर्वांचं अग्नी तेजाळ, सर्वांचं अंतःकरण केवळ, जाणती कळा. म्हणजे सर्वांच जीव ते जळते शीतळ, म्हणजे सर्वांना पाणी गार लागते, अग्नी उष्णच लागते, गरम लागते. याप्रमाणे सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव हे एकच आहे. आवडे नावडे ऐसे झाले, तरी ते देह स्वभावाद्वारी गेले, परंतु हे कळो आले अंतःकरण योगे. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या
देह स्वभावानुसार आहे, पण प्रत्येकाला तिचे ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणायोग्यच होते. सर्वाचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चहूकडे. तेव्हा सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे आता अगदी पक्क निश्चित झालेलं आहे. हे मला सांगतात, यात नवल वाटण्यासारखं काही नाही आहे. हे आपल्याला सर्वत्र पाहावं मिळेल. इतुकीने फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणती तुके ऐका अंतःकरणाचे. इतकं सांगितल्यावर श्रोत्यांची शंका फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क वितर्क काढू नये. ही जाणीव म्हणजे जाणणे, हे एक म्हणजे अंतःकरणच होय. जाणून जीव चारा घेती, जाणून भीती लपती, जाणून या पळून जाती प्राणी मात्र. जर मनुष्याला प्राणी मात्राला जाणीव असेल तर भूक लागली असताना तो जेवतील, चारा खातील, भीतीने लपतील. जाणीव असली तर प्राणी पळूनही जातील. किडा मुंगीपासून ब्रह्मादिक, समस्त अंतःकरण एक, या गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे. जाणीव ही सर्वांच्या अंगी आहे. किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच आहे. म्हणून या गोष्टीचे कौतुक प्रत्येकाने अनुभवाने सांगावे. लहान थोर लहान तरी अग्नी, थोडे बहुत तरी पाणी, न्यून पूर्ण तरी प्राणी अंतःकरण जाणती. म्हणजे अग्नी लहान असो किंवा मोठं असो, पाणी थोडे असो किंवा जास्त असो, पाणी ते पाणी, अग्नी ते अग्नीच आहे. त्याचप्रमाणे मनुष्य रूपात जाणीव कमी असो किंवा जास्त असो, पण सर्व प्राणी अंतःकरणानेच भरलेले असतात आणि त्यानेच जाणतात. कोठे उणे कोटी अधिक, परंतु जिन समासाला एक, जंगम प्राणी कोणी एक, जटिल विन नाही. म्हणजे काही प्राण्यामध्ये जाणीव कमी असते तर काही प्राण्यामध्ये जास्त जाणीव असते. ते तिचे मूळ स्वरूप आहे. मूळ स्वरूप एकच असते. कोणीही हालचाल करणारा प्राणी अंतःकरणाशिवाय असू शकत नाही. जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण, विष्णूचे करितो पालन एक प्रकारे. म्हणजे अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण आहे. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालन करत आहे. म्हणून विष्णूला पालन करता असं संबोधलेलं आहे. नेनता प्राणी संवारितो, नेनिव तमोगुण बोली जेतो, तमोगुणे रुद्र संवारितो. येणे प्रकारे म्हणजे ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते त्या प्राण्याचा नाश निश्चित आहे, नाश होतो. आणि हे तमोगुणाचे लक्षण आहे. जेथे जाणीव नाही आहे तिथे नेणीव आहे. आणि या रीतीने रुद्र तमोगुणांना संवार करतो. काही जाणीव काही नेणीव, हा रजगुणाचा स्वभाव, जाणता नेणता जीव जन्मास येती. पहिल्या ओवीमध्ये सांगितलंय, जिथे जाणीव नसेल, ज्याच्या ठिकाणी पूर्ण नेणीव असेल तो तमोगुणी समजावा. जो प्राणी त्याच्या ठिकाणी थोडी जाणीव थोडी नेणीव असा असेल तर तो पक्का रजोगुणी समजावा. असं जाणीव नेणीव युक्त जीव पुन्हा जन्माला येतात मनुष्य रूपी. समर्थ सांगतात, जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. समर्थ सांगतात, जर जाणीव असली मनुष्याच्या अंगी तर त्याला सुख प्राप्त होते, आणि नेणीव असली तर त्याच्याकडे दुःख उत्पन्नच होते. आणि सुख दुःख हे आवश्यक आहेत.
त्यामुळे तुम्हाला सुखदुःख म्हणजे जन्माला आल्यापासून तुम्हाला सुखदुःख भोगावं लागणारच आहे. म्हणून कोणताही प्राणी, कोणताही जीव जन्माला आला की त्याच्या त्याच्या वाट्याला सुखदुःख दोन्ही आहेत आणि ती त्याला भोगावे लागणारच आहेत. जाणण्या निर्णयाची बुद्धी तेची देही जाणावा विधी, स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता. म्हणजे जाणीव नेणीवपणाची बुद्धी हाच देहात ब्रह्माचा अंश आहे आणि तो जाणावा. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा तो रजोगुण तोच ब्रह्मा असा निश्चयपूर्वक समजावे. ऐसा उत्पत्ती स्थिती संवार प्रसंग बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा. या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती स्थिती संहार याचे विवेचन इथे केलेले आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला पुढच्या समासामध्ये पाहायचं आहे. ऐसा उत्पत्ती स्थिती संवार प्रसंगे बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अंतकरण एक नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.